शान आहे तो. हे बघ उलट्या खोपडीचं काय सांगतो तो शाना कधीचा. डोक्यावर पडलेलं तुझं पोरग लय शेण आहे. त्यांनी तसं कुठाने केलं हे जे त्यांनी जे घरात हे जे बारकाले पोरं कांड करतात नाही शंभू राणा त्याचं मूळ जाळ तेच आहे. तो कसं करतोय तो कराटे तो बघ अयो दंक नापतलंय. बघ ब्राउनी त्याच्यावर चिडती आता बाबड्या का चाल चिडती. पोरग तुझं अरे त्याच्यावर चिडली ती. पोरग सोडलं. यांचंच पिटवून दिलं. गे आता खेळ. काय अरे तू सोड तू इकडे आहे बाबा आपलं तू इकडे आहे. कशाला तिथे वाद तू पेटून पिटवून दिलं त्यांचा वाद. टोक 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 काय झालं आता अचानक. ती म्हणली असं पोराला शिकवलं नाही वळण नाही लावलं काय नाही. ते आजीने लावाय पाहिजे होतं बाळा ब्रावने. माझा संबंध नाही काय. होय हा ना. आयो काय म्हणते का ब्राउनी. थांब जरा थांब काय चालू बघू दे. ते म्हणते तू वळण लाव तू लक्ष हा नाही दिलं. करा चालू आयुष्य पडू बाबू. हा काय कडा करणार? कुस्तीचा. उभी राहून राहून मारतात एकमेकांना. बापरे काय खरं नाही. अयो लय चिडले आता काय खरं नाही गड्या. ए शंभू हे आपलं दोन्ही पोरांनी मध्ये जाऊ नका रे. शंभू इकडे आपलं शंभू इकडे त्यांचं तू त्याला धर रे त्याला सोडू नको. मी ह्याला धरतो. शंभू इथं बस खाली बस. हे मध्ये जाऊ नका आई बापाच्या नाही तर फटके. बस का नाही तर एक तर शॅम्पू तुला लयच ना खुदखुशीचे आयडिया बरं तुझ्या डोक्यात असतात गड्या. तिकडे बघ काय विषय. आऊ रान पेटलं इकडं. तिला शिवाय ती का काय बावड्याला. तोंड बघा कसं हलवती. काय करणं गड्या. अयो हो काय करणं काय झालंय पण मला आज पण भांडण्याचं कारणच कळलं ना. तिचं पोराचं चाललं होतं ना खेळात ती चिडली. ती म्हणली असं तू कशाला हे असं शिकवते. शंभू बसते मध्ये बस बाबा जरा वेळ मध्ये पडलास तर मार खाशील दोघाचा मी. उगाच काय त्या कुठाने करशील त्यांचे काय पेटले आम्हाला कळलं ना. आम्ही मध्ये गेले आम्हाला बी पंजा हाणाय बसले ते मध्येच. आता काय करणार गड्या. ब्राउनीलाच धावती त्याला शिवाय देते का काय काहीतरी म्हणती. आयो हो धुमाकुळं जगातलं नवरा बायकोचं भांडणात पडणं बी चुकीचं आहे ना. कोणीच कोणाला कमी नाही त्यात. भांडणं सोडवायचीच नाही यांची. आता भांडतात थोड्या वेळाने प्रेम करते एकमेकांना. हो दे नाही आम्ही मध्ये पडणार नाही बाबा. आम्ही हे कुठे खरं सांगू पोरावर न झाले तुझं पोरग मला त्रास देते असं झालं असणार. अयो बाबड्या काय झालं. बाबड्या लातानीच हाणतोय. ती उड्या हाणते ती लातानी मारते. अयो ए बाबा बाबड्या. अरे बाबा ते कुस्तीचा आखाडाच वाटायला लागलाय मला तर. नाही हो दे यांचे भांडणं. रानाला नवीन आहेत भांडणं आई बापाची. बाबड्या फाटली ना आता बघा. आई बघ आई मित्रा माघार घेते का बघ. बघ माझ्या पोराला काहीतरी म्हणती तर तोंडात तोंडात. हन हन रावणे दादागिरी करते हन. बाबडे हान रे तू हान बाबडे. माघार घेऊ नको. अयो बाबड्या मी आहे तुझ्या पाठीशी. जगातलं सर्वात जर डेंजर युद्ध असेल तर नवरा बायकोचे बाबा त्यात मध्ये कोणी पडू नये. आपण तर आपल्यात हिंमत नाही. मी जाऊ शकत नाही. ए बस सोडा बाबड्या. ते ब्रावणे पोरामुळं झालं ती म्हणते पोराकडे लक्ष का थांबा नाही दिलं. नाही 2 मिनिटं. बाबड्या ए राजा थांब. ब्रावणी सर मागू चल माग चल माग. बाबाची तांतर तीनमध्ये जायला. चल ब्रावणी बाळा गप्प बस बारा वाजता बघा दोघांच्यामध्ये. गबस नको नाही त्याला आणतील ते. शंभूला पका आणतात मग दोघं मिळून आणतात. नको शंभू तर शंभू तू जा बाबा शंभू असाच बसा बाळा. येऊ नको लय अवघड आहे बाहेर. पेटलेलं वातावरण आहे सारं. बाबड्या तिला 2 राग आला ना. 2 मिनिटं बाबड्या काय आलं बाळा. तिला राग आला. कशाचं बाळा कशामुळे झाले भांडणं. पोरग त्रास देते त्याचा राग आला तिला. अरे खुशाल त्याच्यावर राग काढला ना. होय बाब्या. अगं त्याच्या जीवावर तर सोडतीस खेळायला बिळायला आणि त्यालाच मारला परत बाबड्याला. होय गं. बाई तू दिसते तीस तेवढी गरीब नाही. तू आग लावशील सारीकडे.
तिला राग कसला आला, राणा तिला त्रास देत होता. आणि तिच्या हा बघत मनाने- होता. हा, तिच्या मनाने हा बघत होता. मग तू का नाही घेतला आला मध्ये खेळायला? बाबा हे भांडणं हे व्हायरल व्हायचे काम आहे ते जगात. मग तिने दिला राणाला बाजूला सोडून आणि ह्यांचंच झुंपलं मध्ये. मला टेन्शन आलंय, मला वाटतं इथून उठाव बाळा. कान बघा की असं नंतर वाकडे नंतर बसतो मी इथं. आपल्याला नको बाबा यांच्यामध्ये, रिस्क नको. नको ना अजिबात रिस्की. परेश रावल सरांसारखं मुझे रिक्स ही लेने ले, काय रिक्स नहीं लेने का, बिलकुल रिक्स नहीं लेने का. रिक्स कान बघा की अजून मिटलं शेट नाही तिचं. हे बघा ते जर hang आता झालं. सांभाळून खेळा. ते हँग झालं. पहिल्यांदाच आई बापाची भांडणं बघितले ते जवळच यायला तो ते लांबच आहे. ते मग ते मध्येच पडायला नको. ते मार खाताना मध्ये लय मार खाते हानते परत मग ते बाबड्यान ते दोघ जण. ते बघ दादाकडनं शिक काहीतरी. ते मध्ये पडत नाही, तू पडायचं नाही. कळलं काय आता, कळलं त्याने बघितलं भांडणं आता हे उडून उडून एकदम कसे भांडणं. बघ उभे राहू मारले एकमेकांना त्यांनी. इतकं वाटतं तेवढं सोपं नाही बाळा. बाबड्या बाबड्या पण चिडला होता. बाबड्याला रागाला कारण नसताना माझ्या ऑफिस कारण नस- चिडणार की नवरा चिडला वारं वा. पण तिला त्या बाबड्याच्या नाद लागायची गरज नव्हती. आज मला कुठंतरी ब्राउनीचं चूक वाटते बरं का जरा थोडी. तिला राग कसला आला, राणा त्रास देत होता तिला आणि बाबड्या बघत होता म्हणून राग आला. तिच्या मनाने बाबड्याला घ्यायला, बाबड्याने राणाला घ्यायला पाहिजे होतं. आणि तू आपलं तिकडे सरकव, तुझं आपलं चालू ठेव, बंद करू नको. त्याला माहितीये मध्ये पडलं आपण मार खातो, त्यामुळे ते गप्प बसलं. शंभू इकडे बाळा, शंभू राणालाच कळत नव्हतं तिच्या मनाला. जाऊ नको, जाऊ नको. समजून सांगतोय रे, समजून सांगतोय. तू आपला लांबून खेळ बाळा. नशीब बघ गप बसली, नाही तर दिला असता त्यालाच कामध्ये आला म्हणून. कशी रागाने बघते बघ ना, जसं खरंच लय तिला- ब्राह्मणीला राग आहे, प्रमाणाच्या बाहेर राग येतो. कशी तिरकी बघते बाबड्याला रागात. बाबड्या तिरकी बघते, तिरकी गुंडा फुगलेली बायको बघ बाबड्या, रुसून फुगून बसलेली. झाले तर बडणं तर घ्या मिटून, जाऊ दे आता. तोक ते डोक्यावर पडलेलं ते बघते. जा सरकत सरकत तिच्यापर्यंत खा मार. बाबड्याकडे येते ते हळूहळू. बाबड्या मानलं तिने मानलं तुला. अगं तूच डोक्यावर बसून ठेवली बाबड्या तिला, बाकी काही नाही. तो कसं बघतोय, कसं त्याला क्यू पण येते. भांडणं झाली थोड्या उगाच झाली. टायमाने बघा एकत्र बसले. मानलं बेटा तुम्हाला. 10-15 मिनिटापूर्वी भांडणं झालेत बरं का यांचे. कसे आहेत बघ ना, 10-15 मिनिटापूर्वी भांडणं झाले त्यांचे. बघ कसा लाड चाललाय. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे त्यांचे. लय चॅप्टर आहे ते दोघं जण. ओ बघ बाबड्या, आणला डायलॉग तुझ्या आईने. बघ मारला का डायलॉग. असं आहे.